नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत विविध सण साजरे करतात. हे सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहेत. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी. भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा करतात. वेगवेगळ्या ठिकाणी होळी या सणाला होलिका दहन किंवा शिमगा नावानेही ओळखले जाते. मित्रांनो, आज आपण याच होळी या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या सणाचे काय महत्त्व आहे, हा सण का व कधीपासून साजरा करतात, या सणामागे कोणती पौराणिक कथा आहे आणि होलाष्टक म्हणजे काय, याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर नक्की करा, कारण तुमच्या पाठिंब्यानेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे होळी. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी होलिका दहन केले जाते. दुष्ट प्रवृत्ती, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे. होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी, रंग, धुलीवंदन या सगळ्यांचे आकर्षण असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. होलिका दहनाला खास मान्यता आहे. हा दिवस भगवान विष्णू यांचे भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया होलाष्टक म्हणजे काय, या काळात काय करावे आणि या काळात कोणती शुभ कार्य करू नये. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीपासून होलाष्टकाला सुरुवात होते, जे होळीच्या दहनाने संपते. होलाष्टक म्हणजे होळीच्या 8 दिवस आधीचा काळ. या 8 दिवसांना खूप महत्त्व आहे, कारण या काळात लग्न, गृहप्रवेश आणि मुंडन यांसारखे शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त नसतात. होलाष्टकाच्या वेळी मंत्र, जप, पूजा, अभिषेक, दान, हवन इत्यादींसारखे शुभ कार्य करावे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया होळी या सणामागची पौराणिक कथा. मित्रांनो, जसे प्रत्येक सणाची एक कहाणी असते, तसेच होळी साजरी करण्यामागेही एक प्राचीन इतिहास आहे. होलिका दहनाची कथा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते. ही कथा भक्त प्रल्हाद, दुष्ट राजा हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे. हिरण्यकश्यपू हा एक अहंकारी राक्षसी राजा होता. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्याला ना मनुष्य मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसा मारू शकेल, ना रात्री, ना घरात मारू शकेल, ना बाहेर, ना शस्त्राने मारू शकेल, ना अस्त्राने. हे वरदान मिळाल्यावर त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली होती आणि आपल्या राज्यातील सर्वांनी त्याची पूजा करावी असे त्याचे म्हणणे होते. मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. त्याने वडिलांच्या आज्ञेचा अवमान करून भगवान विष्णूंची भक्ती सुरूच ठेवली. यामुळे हिरण्यकश्यपू क्रोधित झाला आणि त्याने प्रल्हादला समजावले, धमकावले, पण तो अयशस्वी झाला. त्यानंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला उंच कड्यावरून खाली टाकले, तरीही प्रल्हादला काहीच झाले नाही. तसेच उकळत्या तेलाच्या कढईतही प्रल्हादला टाकले, तरीही भगवान विष्णूंनी त्याची रक्षा केली.
प्रल्हादला काहीही झाले नाही. अशा प्रकारे सगळे प्रयत्न करूनही हिरण्यकश्यपू अयशस्वी झाला. शेवटी सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादला ठार मारण्याचे ठरवले. त्यावेळी त्याने आपल्या बहिणीला बोलावले, जिचे नाव होलिका होते. ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाहीये. मला अग्निदेवाकडून असे वरदान मिळाले आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसवले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादला बसवले. परंतु त्याच क्षणी प्रल्हाद आपल्या देवतेचा म्हणजे भगवान विष्णूंचा जप करू लागला. प्रल्हादाच्या या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही. मात्र होलिका या अग्नीत जळून भस्म झाली. प्रल्हादच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. मित्रांनो, या कथेतून थोडक्यात सांगायचे झाले तर होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करावे, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख समाधानाने जाईल. ज्या दिवशी होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मित्रांनो, होलिका दहनातून आपल्याला हा संदेश मिळतो की दुष्ट प्रवृत्ती कितीही ताकदवान असली तरी शेवटी सत्याचा आणि भक्तीचा विजय होतो. तसेच हिरण्यकश्यपू आणि होलिका यांचे अहंकार आणि अन्याय हेच त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरले. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. मित्रांनो, आजही होळीच्या सणाच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी होलिका दहन केले जाते. लोक देशी गाईच्या गोवऱ्या, लाकडे, गवत एकत्र करून होळी पेटवतात आणि वाईट प्रवृत्तींचा नाश हो अशी प्रार्थना करतात आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन खेळतात, जी आनंद, बंधुत्व आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, मी आशा करते की होळीबद्दल संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.